निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। तुम्ही जगापासून तुमचं गुपित लपवून ठेवाल इतकी काळजी घ्याल की तुम्ही निर्धास्त होऊन जा, परंतु नाथपंथापासून तुम्ही काहीही लपवून ठेवू शकणार नाही। तुम्ही कुठेही असा, तुम्ही कोणीही असा। साधू बुवा, साधू बुवा, साधू बुवा, साधू बुवा, थांबा। साधू बुवा, आम्ही धावतो तुम्हाला आमच्या घरची वाट। चला। इथेच राहता का तुम्ही? होय, हेच आमचं घर आहे। आम्हाला इथे घेऊन येण्यास तुझा नकार का होता? काय आहे तुमच्या घरात? घरात नेमकं काय आहे हे तुम्ही सांगता का मी सांगू? साधू बुवा, आम्हाला एवढं तर कळलंय की तुम्ही साधं सुद्धा नाही, तुम्हाला समज समजते। अव आमच्या घरात लय मोठं धन आहे, सोनं चांदी आणि दागदागिने बी आहेत। या अशा वस्तीवर तुझ्याकडे हे सगळं कसं आलं? कुठून मिळवलं तुम्ही हे धन? कष्ट हो, लय दिवसापासून कष्ट करतोय बघा आम्ही। हळूहळू समज जमवलंय बघा। आणि असं नेमकं काय कष्ट करता तुम्ही की ज्याच्या मोबदल्यात तुम्हाला एवढं सगळं धन मिळालं? सांगा। गुरुदेव काहीतरी विचारत आहेत। काल रातच्याला आपली जिथं भेट झाली होती ना, तिथं आम्ही लपून बसतो। तिथून कुणी वाटचाल येताना दिसलं की त्याला आडीवतो आणि त्याच्याकडे असलेला पैका अडका धन हिसकावून घेतोय। कुणी कुणी तर मोठं धनिक माणसं बी असतात, त्यासनी लुटलं की बक्कळ सोनं नाणं मिळतं बघा। आणि त्यांना लुटल्यानंतर तुम्ही त्यांना जाऊ देता? गुरुदेव काहीतरी विचारतायत, सांगा। ते पुढे जाऊन कुणासनी काय बोलू नये म्हणून आम्ही त्यासनी मारून टाकतो। अरे पापी मनुष्या, तुला कळतंय का तू काय करत होता ते? धनासाठी कोणाचा जीव घ्यायला तुझे हात थरथरले नाही का? अहो साधू बुवा, चुकलं आमचं, पुन्हा आम्ही असं नाही करायचो। हे तुम्हाला आधीच कळायला हवं होतं। तुमच्या नवऱ्याला असली कृत्य करण्यापासून अडवायचं सोडून तुम्ही त्याला साथ दिलीत। तुम्हाला याची शिक्षा मिळेल। बंधूंनो, मी तुमच्याकडे येऊन शेतसारा मागितला, कारण त्या कामाची जबाबदारी माझी आहे आणि माझं काम करणं मला भाग आहे। तुमची सध्याची परिस्थिती मी जाणतो, पण माझाही नाईलाज आहे। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर शेतसारा भरून टाका, नाहीतर मग पुढे अरे दादा काय सांगतात ते ऐकून तर घ्या आधी। माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, तुम्ही शांत व्हा। एकदा यांचं म्हणणं काय आहे ते शांतपणानं ऐकून घ्या आणि मग हवं तर तुम्ही बोला। हे पहा, मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तुमचं गाऱ्हाणं मांडेन, तुमच्या वतीनं विनंती करेन, पण त्यांच्याही समजून घेण्याला सीमा आहेत। एखाद दुसऱ्याची अडचण असती तर त्यांनी ती लगेच मान्य केली असती।
पण गावातल्या कुणीही जर का शेतसारा भरला नाही तर सगळ्यांच्या अडचणी वाढतील. संपूर्ण गावाचा शेतसारा माफ होणं अशक्य आहे. त्यामुळे आता तुम्हीच तडजोड करून शेतसारा जमा करून टाका. ऐकलं ना व समद्यांनी, मी बी तुम्हाला हे सांगत होतो. आपल्या अशा वागण्यानं दादाला वरून त्रास होऊ शकतो. हे बघा, त्यासनी जेवढं जमतं ते कायम आपल्यासाठी करतात बघा. तर आपण पण त्यासनी समजून घ्यायला पाहिजे ना. बंधूंनो ऐका, मला ठाऊक आहे शेत सारा जमा करण्यासाठी तुमच्याकडे हवं तेवढं धन धान्य नाहीये. कारण गेल्या वर्षी म्हणावा तेवढा पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतातून मोजकच धान्य मिळालं आहे. त्यातूनच पोट भरण्यासाठी तुम्ही कसरत करत आहात. तुम्ही निश्चिंत होऊन घरी जा. वरिष्ठ लोक योग्य तो निर्णय घेतीलच. तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मनासारखंच होईल. श्रीपाद, अरे श्रीपाद, अरे सगळ्या शक्यता बघूनच मी त्यांना सांगितलंय. बंधूंनो, श्रीपाद अजून लहान आहे. त्यांनी अनेक वेळा आतापर्यंत तुम्हाला संकटातून वाचवलंय. पण ही गोष्ट वेगळी आहे. तुम्ही फार जास्त आशा ठेवू नका. मी गावात येतो आणि नंतर तुमच्याशी बोलतो. आता सगळे या तुम्ही. साधू बुवा आमसनी माफ करा. आमच्या हातून हे पाप परत कधीच घडायचं नाही. आमसनी माफ करा. तुमच्या बोलण्यावर आम्ही का विश्वास ठेवावा? कशावरून तुम्ही पुन्हा असं करणार नाही? मी सांगतो ना साधू बुवा, इथून पुढे या वाटेने जो कोणी वाट सुरू इथून येईन ना त्याला आम्ही आमच्यातलं काही दंड देऊ. होय, आम्ही सगळं वाटून टाकू. येणाऱ्या जाणाऱ्यांना मदत करू, त्यांची सेवा बी करू. कुणाला बी लुटायचो नाही आणि कुणाचा बी जीव घ्यायचो नाही. ठीक आहे, उठ. आजवर तुम्ही केलेल्या पापाचं प्रायश्चित्त तुम्हाला मिळेलच. परंतु तोवर मी तुम्हाला एक संधी देतो. त्याचा योग्य उपयोग तुम्ही करून घ्या. गुरुदेव, मला क्षमा करा, परंतु तुम्ही या दोघांना माफ करू नका. यांनी कित्येक निष्पाप लोकांचे जीव घेतले आहेत. काने, आपण जाऊया. आदेश अनाखल निरंजन. अहो, बरं झालं साधूबुवा गेले. त्यांच्या तावडीतनं सुटलो आपण. त्यांनी घरातून काय बघितलं नाही ते बरं झालं. नाहीतर सगळं धन घेऊन गेले असते आपलं. बरं, आता काय करायचं आपण? साधूंचं काय बी ऐकायचं नाही. आपलं काम आपण सुरू ठेवायचं. इथून पुढे जो कोणी वाट सुरू या वाटेने जाईन त्याला सगळ्यात पहिला म्या कापणार. आहो, पाहिलत ना लोकांची काय अवस्था झालीये ते. लोक शेतसारा नाही हो भरू शकणार. त्यांची वाईट परिस्थिती पाहून
तुम्हाला त्यांच्याबद्दल करुणा वाटते, त्यांना मदत करावीशी वाटते, ही फार मोठी गोष्ट आहे. हे माणुसकीचे लक्षण आहेत. प्रत्येकामध्ये माणुसकी जिवंत असणं अत्यंत गरजेचं असतं. होय श्रीपाद, पण तू त्यांना म्हणालास की त्यांच्या मनात जे आहे ते होईल. आता ते सगळे याच आशेवर बसून राहतील की सगळं काही ठीक होईल, पण ते घडेल कसं? श्रीपादवर लोकांनी भरोसा आहे. होय, श्रीपाद बोलला तेव्हा समदे कसे खुश झाले. श्रीपाद, पण इतक्या सगळ्या लोकांचा शेतसारा जमा कसा रे होणार? आणि तो जमा नाही झाला तर त्यांना शासन नको रे व्हायला? मनुष्यासाठी आशा ही फार महत्वाची आहे. ती असेल तर तो एखाद्या गोष्टीसाठी जोमाने प्रयत्न करू शकतो आणि ती त्याला साध्यही होते. पण श्रीपाद, हे सगळं कसं साध्य होणार? मलाही तीच काळजी आहे. माझ्या मुखातून ते गेलं आहे, तर मग आता ते सत्य व्हायलाच हवं. काय र, तुमच्या कशात काय टिटवीचा अंडा अडकला का काय? बोल ना सा. नाही नाही अक्काबाई, अगं असं काय बी नाही बघ. छे, अजिबात नाही. बोलण्यावर तर असं वाटत ना. मग थोबाड पाडायला काय झालं? ही अक्काबाई अजून जिती आहे, मेलेली नाही. मी बोलली तो उगा तुला राग येईल बघ. नाही तर तू आमचा कावळा करशील बघ. आता बोलला नाही का नाही तर दोघांनी कावळा करीन. नाही नाही, नका नका. ये बघ अक्काबाई, तू नुसतीच म्हणत असतेस बघ, का आज असं दाखवते, उद्या तसं दाखवते, आज पाटलासनी असं करते, उद्या नातासनी तसं करते, पण करत तर काहीच नाहीस बघ. आणि म्हणती गावातली माणसं अशी वागत्याल तशी वागत्याल. हा, तू फक्त म्हणत असतेस बघ, पर होत तसं काय बी नाही. अगं ते नात येतात आणि आपलाच जेव्हा आपल्या उलटून टाकतात बघ. मग माझा वार बी खाली जात नाही. जे मी बोलते ते मी करतेच. समजा तुमच्या मोरच होतंय ना, बघतायसा ना तुम्ही. आणि आता तर गावातली लोक आम्हाला भी डोळं वटारून बघताय. आमसनी कसपटवाणी समजतात बघ. ए इकडे या रे. हा, तुम्हाच म्हणतो, या इकडं. तुम्ही कुणाच्या बाजूने हायसा, माझ्या की त्या नाथबाबांच्या? हे बघा अक्काबाई, आम्ही पडलो गरीब माणसं, खरं तर आमची एकच बाजू आहे. ती म्हणजे पोटा पाण्याची बाजू. खायला 2 घास मिळालं बस झालं. आणि आम्हाला काय तुमच्या भानगडीत पडायचं नाही. आता आमच्या शेतात पाणी आलं या, त्या नाथ बाबांच्या कीर्तीनं समजा झालंय. आता शेतात राबून आम्ही पीक घेऊ. म्हणजे तुम्ही बी त्यांच्याच बाजून हायसा? तसं नाही, आता त्यांनी गावच्या अडचणी सोडवल्या, मग आता आम्हाला त्यांची पाय धरावंच लागतील ना. आम्हाला जे सांगितलं जाईल आम्हाला तेच करावं लागेल. आम्ही गरीब माणसं, जे आमच्या पोटासाठी करतो तोच आमच्यासाठी देव माणूस असतो. या ठीक आहे, निघा तुम्ही. पर एक ध्यानात ठेवा, आज तुम्ही त्या नाथबाबांच्या बाजूने उभायचा ना, पर उद्या माझ्या बाजूने उभा राशीला, माझं पाय धरशीला. निघा.
ऐकलंच नाही हो तुम्ही दोघांनी? आता तुम्ही बघाच, ही दोघच नाही तर अख्खं गाव ह्या अक्काबाईच्या माग कसं उभं राहतं ते. आई आई, देवी आई, देवी आई. तुम्ही समदे माझ्याकडे कशा पायी आलात? तुम्ही आमच्या गावचे प्रमुख आहात, म्हणून आम्ही सगळे मिळून तुमच्याकडे एक विनंती करायला आलोय. विनंती? मी आज सगळ्या गावात फिरलो, सगळ्यांकडे गेलो, पण शेत सारा भरायची कुणाचीही परिस्थिती नाही. मग तुम्ही यावेळी सगळ्यांचा शेतसारा माफ करावा अशी आमची विनंती आहे. अहो, शेतसारा मी काय माझ्या घरात नाही ठेवत. होय, मला मान्य आहे, मी काय किंवा तुम्ही काय, आपण वतनदाराचं देणं लागतो. तुम्हाला शेतसारा दिल्यावर तुम्ही वरच्याकडे देता, ही बी आम्हाला ठाव आहे, त्यात तुमची काय बी चुकी नाही. अहो, पर या खेपेला कुणाच्या शेतात फार काही आलं नाही. अहो, मी जर शेतसारा भरला नाही तर वरतून आदेश येईल. मला माहिती आहे, म्हणूनच आम्ही तुमच्याकडे विनंती करायला आलोय. तुम्ही जर विनंती केलीत तर वतनदार तुमचं नक्की ऐकतील. वय, तसं आम्ही काय खोटं बोलत नाही. खरंच या खेपेला कुणाकडे बी काय बी नाही. आपण पुढच्या वर्षी लोकांना या वर्षीचाही शेतसारा भरायला लावू, आणि नाही भरला तर तसं होणार नाही. आज तुम्ही जर त्यांना सूट दिली तर ते तुमचे उपकार विसरणार नाही. वय वय, आणि तसं आम्ही समद्यांशी बोलू. आज वेळ आली म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो बघा. तुम्ही आमच्या गावचे प्रमुख आहात, म्हणून अशा वेळी तुम्हीच आमची यातून सुटका करायला हवी. तुमचा शब्द वरचे लोक ऐकतील. आम्ही जर सांगायला गेलो तर त्यांना खरं वाटणार नाही. अहो बोपांना, मी जर त्यांना सांगायला गेलो तर ते माझं ऐकणार नाही. उलट माझ्या घरावरच बालंट येईल. शेतसारा समद्यांना भरावाच लागेल. तो भरणं अशक्य आहे प्रमुख. आता तुमचं तुम्ही काय करायचं ते ठरवा. वरतून आदेश आला तर मला तुमच्या समद्यांची घरदार शेतीवाडी जप्त करावीच लागेल. तुम्ही ते व्हायचे आहात. शेतसारा कसा भरायचा ते तुमचं तुम्ही बघा. या आता. अहो, आज असं कसं काय झालं? एवढी रात होऊन गेली तरी अजून बी कोणी वाटसरू आलं नाही बघा. मला बी चमत्कारिकच वाटतंय बघ. जाऊ दे, चल उद्याच्याला येऊ परत. पर उद्या बी वाटसरू नाही आलं तर? म्हणजे ते साधू बुवा येऊन गेल्यापासून एक बी वाटसरू आलं नाही बघा. त्यांनीच तर काय केलं नसेल ना? कुणास ठाव. तर त्यासनी कसं कळलं असेल की आपल्या घरात धन हाय आणि कपडा लगता बी हाय म्हणून? अगं बाई, एवढा आपल्या समोर नाग उभा केला त्यांनी, म्हणजे लय पोचलेलं साधू आहेत बघते. चेटूक करून नाग बोलवला त्यांनी. मला तर वाटतं त्यांना बी आपलं धन पाहिजे होतं. अगं, पर आपण तर द्यायला तयार होतो की. पर तेच नका बोलले, मग आपणच त्यांची माफी मागितली. पर काय हो, ते साधू बुवा परत महागारी तर नाही यायचं ना? गुरुदेव, आपण त्या दोघांवरती विश्वास ठेवला आणि पुढे निघून आलो, परंतु
त्याचा काही उपयोग होणार आहे का? उपयोग होणार नाही याची खात्री मलाही आहे आणि तुलाही आहे का नाही? हो ना गुरुदेव, त्यांनी मनापासून माफी देखील मागितली नाही. त्यांना वाटलं त्यांनी तात्पुरता माफी मागितली म्हणजे आपण क्षमा करू. तसे होणार नाही. परंतु ही एक संधी आहे का नाही त्यांनी केलेल्या पापातून मुक्त होण्याची. गुरुदेव, तुमचं म्हणणं पटलं मला. प्रत्येकाला आयुष्यात एक संधी मिळायलाच हवी ज्यातून तो त्याच्या पापकर्मातून मुक्त होईल. म्हणूनच आपण काहीही न करता तिथून निघालो का नाही. परंतु त्यांच्या मनातील धनाची लालसा आणि माणसाप्रती असलेली क्रूरता पूर्णपणे नष्ट झालेली नाही. सध्या तरी मी त्या वाटेवर दिशाबंधन घातलेलं आहे. त्यामुळे कोणीही वाटसरू त्यांच्या तावडीत सापडणार नाही. जय हो गुरुदेव, जय हो.